आपण बेरोजगारीवर बोलत आहोत. बेरोजगारीमध्ये लोकसंख्या वाढ, शिक्षण या गोष्टींचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. शिक्षण नाही मिळालं तर लोकसंख्या वाढ वगैरे म्हणजे शिक्षण ही अशी गोष्ट आहे ना, त्याला पिव्होट पॉईंट आपण म्हणू शकतो, की तो खूप महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आहे. शिक्षणाने अनेक समस्या सुटतात. समाजातल्या सर्व समस्या, अनेक नाही, सर्व समस्या सुटतात. आणि जर शिक्षण नसलं तर त्या सर्व समस्या निर्माणही होतात. म्हणजे आपल्यासाठीच नाही, सर्वांसाठी. तर समाजाच्या स्वास्थ्यासाठी किंवा देशाच्या विकासासाठी किंवा मानवतेच्या कल्याणासाठी प्रत्येकाने शिक्षण घेणं गरजेचं आहे. शिक्षण नसलं तर इतक्या अडचणी येतात, म्हणजे लोकसंख्या वाढ, बेरोजगारी, गुन्हेगारी, म्हणजे ती चेन एवढी मोठी ना की संपत नाही ती चेन. त्यापेक्षा सोपा उपाय हाच असतो की शिक्षण घ्या. आणि कॅपिटलिस्ट लोक किंवा ते भांडवलशाह असतात, इंडस्ट्रियलिस्ट, त्यांना माहिती असतं की शिक्षण मिळालं की हे स्वावलंबी होतील. त्यामुळे शिक्षणावर भारतात तरी खूप म्हणजे पाहिजे तेवढं ना प्रोत्साहन दिलं जात नाही. ठीक आहे, गरिबाच्या मुलांना ते स्कॉलरशिप वेळेवर न मिळणं, मोफत शिक्षण न मिळणं. म्हणजे मोफत शिक्षण आहे सरकारी शाळांमध्ये, पण त्या सरकारी शाळाही बंद म्हणजे करत आहेत प्रत्येक राज्यामध्ये. प्रत्येक राज्यामध्ये होतं हे की सरकारी शाळा बंद करा, सरकारी शाळा बंद करा. होईल काय? प्रायव्हेटमध्ये लाखो रुपये वर्षाची फीज प्रत्येक गरीब मजूर भरू शकतो का? नाही. मग त्याची मुलं काय होतील? त्याची मुलांनी अडाणी राहतील. अडाणी राहिल्यामुळे ते स्वतःला दोष देत राहतात आयुष्यभर की माझंच काहीतरी चुकलं, त्यामुळे मला हे दिवस आले. माणूस जर शिकला तो प्रत्येक म्हणजे जी समस्या असते, कुठलीही समस्या असो, त्या समस्येचं तो समाधान शोधतो, स्वतःच शोधतो, व्यवस्थित शोधतो. पण तो कोणाला दोष देत नाही आणि त्याच्यावर उपायसुद्धा तो करतो. म्हणजे इतकं शिक्षणाने प्रगल्भता येते. जे काही झालंय ना, समजा उद्योगांमध्ये, रिसर्चमध्ये आपल्याला जे सुखसोयी मिळाल्या आहेत, इंडस्ट्री, प्रोडक्शन, हे सर्व काही शिक्षणामुळेच झालं आहे. जर शिक्षण नसतं जगामध्ये तर मला नाही वाटत की याच्यामध्ये काही फरक पडला असता. आपण तेच ते अश्मयुगीन काळासारखेच राहिलो असतो आपण. ठीक आहे. त्यामुळे शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. आणि आजच्या काळात कसं आहे, शिक्षण मिळवण्याचे खूप साधनं आहेत. म्हणजे नाहीत असं नाही आहे. इंटरनेट आहे, यूट्यूब आहे, शिक्षण संस्था पण चांगल्या आहेत. मी नाही असं नाही म्हणत की नाही आहेत. पण मग काय होतं, विद्यार्थी तिथपर्यंत कधी कधी काय होतं की थोड्याशा अपयशानं खचून जातात की नाही, एक वर्ष नापास झाला ना मग मी जायचं नाही. एकदा शिक्षण म्हणजे अडथळा नाही आहे. जीवनातली सर्वात सोपी गोष्ट जर काही असेल, जीवन समृद्ध करण्यासाठी सर्वात सोपी गोष्ट, तर ते शिक्षण आहे. मग ते इंटरनेटवरून घ्या, यूट्यूबवरून घ्या, शाळेतून घ्या. नापास झाले शिक्षकांना भेटा. आजकाल काय झालंय ना, ते शिक्षणाचं आपण बोलू, बरंच बोलायचं आपल्याला. इथं बेरोजगारीवर आधी बोलून घेऊ आपण. तर काय होतं, तुम्ही बेरोजगार आहात कारण तुम्हाला बेरोजगार ठेवलं गेलं आहे. तुमच्यातही क्षमता होती, आहे, राहणार आहे. कसं प्रत्येकात क्षमता असते. जर माणूस, विचार करा, एखादा माणूस लहानपणापासून चांगल्या शाळेत शिकला, त्याला चांगलं शिक्षण मिळालं, असं शिक्षण की जे त्याच्या जीवनामध्ये उपयोगी पडणार आहे, तोच माणूस पुढे जाऊन बेरोजगार कसा होऊ शकतो? नाही होत. तो माणूस चांगली नोकरी करू शकतो. त्याचा चांगला अभ्यास असल्यामुळे तो उद्योग करू शकतो. एक नाही, अनेक उद्योग करू शकतो. समाजातले प्रश्न सोडवू शकतो. सामाजिक काम करू शकतो. त्याच्यासमोर एवढे, म्हणजे उत्तमरित्या शिकलेल्या माणसासमोर इतके ऑप्शन्स असतात करिअरचे की अक्षरशः ते ऑप्शन्स संपत नाही. उद्योगात पण तसंच आहे, संपत नाही अक्षरशः, की इतके ऑप्शन्स आहेत, हे करू का ते करू का ते करू, असं आहे.
कॉम्पिटिशन आहे, पण म्हणजे आपलं पोट भरेल, आपल्या घराला म्हणजे 2 पैसे आपण मिळवून देऊ शकू, एवढं तरी नक्की होतं. जीवन एकदम सुखात जातं शिक्षण चांगलं असलं तर. शिक्षणावर त्या लोकांचा वचक आहे. म्हणजे त्यांच्या हातात सगळ्या संस्था आहेत. आरोग्य संस्था, शिक्षण संस्था. आपण जे निर्माण करतो ना, अक्षरशः अन्न निर्माण करतात शेतकरी. त्या अन्नाची साठेबाजीसुद्धा जे बिझनेसमॅन असतात ते करतात आणि त्याचे भाव वाढवतात. त्यांच्याकडे खूप इतका धान्य आहे की ते पूर्ण जगाचे बघा. महात्मा गांधीचं एक चांगलं वाक्य आहे. मी बाकीच्या गोष्टींशी सहमत आहे की नाही माहिती नाही, पण चांगलं वाक्य त्यांचं एक की जगामध्ये एवढं अन्न, एवढं वस्त्र आणि एवढा निवारा आहे की प्रत्येकाला विपुल मिळू शकतं, म्हणजे भरपूर मिळू शकतं. पण ते तुम्हाला मिळू नये त्याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागायला पाहिजे. त्याच्यासाठी तीव्र स्पर्धा झाली पाहिजे. ते मिळालंच नाही पाहिजे, दुर्भिक्ष जाणवलं पाहिजे आणि ते मिळालं तर असं एक जिंकलो, आपण काहीतरी जिंकलो असं वाटलं पाहिजे. ही जी सिस्टम असते ना, ही तयार केलेली आहे त्या टॉपच्या 1% लोकांनी, बिझनेसमॅन लोकांनी. त्यांनी ते निर्माण केलंय की तुम्हाला झगडावं लागेल. ते नाही झगडत, त्यांना गरज नाही. म्हणजे त्यांच्या हजारो पिढ्या, शेकडो पिढ्या बसून खातील आणि तसंच चालणार आहे. पण आपल्याला सामान्य माणसाला, जे खालचे 90% आहे, त्यांना तसं नाही आहे. त्यांना शिक्षण असून बेरोजगारीचा सामना करावा लागतो. बेरोजगारी आल्यामुळे मुलांना असं वाटतं की माझ्यात दोष आहे. नक्कीच मी हे नाही म्हणत की स्किल अपग्रेड करू नका, इंग्रजीत शिका, चांगला यूट्यूबवर ज्ञान मिळवा, आपल्याला जो विषय आवडतो त्याच्यामध्ये आपलं करिअर घडवा, शिक्षकांकडून मार्गदर्शन घ्या, इन्स्टिट्यूट बघा. नाही प्रवेश मिळाला, पैसे नसले, काहीतरी दुसरा मार्ग शोधा. मार्गही बघा, मार्ग संपत नाहीत. ते देर इज अ विल, देर इज अ वे असं म्हणतात. म्हणजे तिथं इच्छा तिथे मार्ग असं असतं. आता आपण खूप मी बऱ्याच शास्त्रज्ञांबद्दल सांगत असतो. त्यांच्यातले असे बरेच आहेत की त्यांना खूप अल्प शिक्षण मिळालं, पण ते खचले नाहीत. त्यांनी आहे त्या साधनांमधून खूप मोठी झेप घेतली. नोबेल प्राईज मिळवले, मोठमोठे कोणी इंडस्ट्रियलिस्ट बनलं, कोणी खूप करता येतं. असं नाही आहे की जर तुम्हाला लहानपणी शिक्षण नाही मिळालं. बघा, ज्या गोष्टी आपण करू नाही शकत ना, ज्या गोष्टी आपल्याला करता नाही आल्या, हतबल आहोत आपण, ठीक आहे, तिच्यात काही करता नाही येत ना, ठीक आहे, पण तुमच्यासमोर काय पर्याय आहेत ते शोधा. जे काही पर्याय असतील ते वापरा, काही अडचण नाही. अक्षरशः पुस्तकं वाचून वाचून लोक कोडिंग शिकले जुन्या काळी. आज कम्प्युटर आहे, मोबाईल आहे, कोडिंग शिकणं मोठी गोष्ट नाही आहे. त्याच्यानंतर म्हणजे कोडिंग जाऊ द्या, कुठलंही ज्ञान जर तुम्हाला आज हवं आहे, आपण शिक्षणाचं महत्त्व काय आहे? कारण माणसाला जर म्हणजे त्याला जर स्वतःचं जीवन सुधारायचं आहे तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि शिक्षण आजच्या काळात तरी यूट्यूबवर आहे, इंटरनेटवर आहे, लायब्ररीजमध्ये आहे, पुस्तकांमध्ये आहे, शिक्षकांकडे आहे, इन्स्टिट्यूट्समध्ये आहेत. आपण या लोकांशी कायम कनेक्ट असलं पाहिजे. आपण कायम पुस्तकं वाचले पाहिजे नवनवीन. मग आपल्याला ज्ञान येत राहतं. नुसतं परीक्षा देणं, पास होणं आणि डिग्र्या घेणं म्हणजे शिक्षण नाही होत. ठीक आहे. तर ही एक मोठी गोष्ट आहे. आपण स्किल पण महत्त्वाचे आहेत आणि जगात काय लागतं, आपण कुठं कमी पडतोय हे आपल्याला कळायला पाहिजे. नाहीतर मग असेही बेरोजगार होऊन काय फायदा की स्किलच नाही आहेत, मग स्किल नाही म्हणून बेरोजगार, असं पण असतं ना. तर आजच्या काळामध्ये आपण बघा, व्यवस्था एका दिवसात चेंज नाही करू शकत. आपण कॅपिटलिस्ट लोकांना दोष देऊ शकतो, आपण त्या बिझनेसमॅन लोकांना दोष देऊ शकतो, नेते लोकांना दोष देऊ शकतो की कशा पद्धतीनं ते आपली पिळवणूक करत आहे, बरोबर. पण दोष दिला तर ठीक आहे, कारणं शोधली तर ठीक आहे, बरोबर आहे. उपाय काय आहे?
उपाय हे आहेत, संघटित व्हा. संघटित व्हा. बाबासाहेबांचं चांगलं वाक्य आहे, संघटित व्हा, संघर्ष करा, शिका. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, शिका. किती छान, म्हणजे गोल्डन, खूप सुवर्ण वाक्य आहे ते. मी तर म्हणतो शिका. आजच्या काळामध्ये इतक्या साधना आहेत, इतकी साधना आहेत की तुम्हाला अक्षरशः जर शिकायचं असलं ना, फक्त न शाळेत गेलेला विद्यार्थी इंजिनियर होऊ शकतो. इंजिनियर होऊ शकतो. आता डॉक्टरचं कसं आहे, डॉक्टरमध्ये त्यांना ते ज्या एकदम हाय लेवल स्टँडर्ड्स असतात आणि त्यामुळे ते त्याच्यामध्ये ते सर्जरी वगैरे असल्यामुळे त्याच्यात ते एंट्री नाही आहे तशी. पण इंजिनियरचं तसं नाही आहे. इंजिनियर किंवा फक्त मेडिकल जर तुम्ही सोडलं, मेडिकल डिव्हिजन जर सोडलं, ठीक आहे, हेल्थकेअर सेक्टर, तर तुम्ही कुठल्याही सेक्टरमध्ये चांगलं स्किल घेऊ शकता. म्हणजे मेडिकलही घेता येतं, पण त्याचे लायसन्स वगैरे मिळत नाही आणि काम करता येत नाही, ते वेगळा विषय. पण तो एक मेडिकल सेक्टर जर का तुम्ही सोडलं, तर तुम्ही कुठल्याही सेक्टरमध्ये तुम्हाला काय हवं काय नको ते ज्ञान मिळू शकता. फायनान्समध्ये मिळू शकता, आर्ट्समध्ये मिळू शकता, सायन्समध्ये मिळू शकता, कॉमर्समध्ये मिळू शकता, इंजिनिअरिंग करू शकता, विदाऊट गोईंग एनी कॉलेज. आता याचा अर्थ असा नाही आहे की सगळं इंटरनेटवर अवेलेबल आहे म्हणून शाळेतच जायचं नाही किंवा कॉलेजात जायचं नाही, शिक्षकांनाच भेटायचं नाही, असं नाही. हे फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांना या सुविधा लहानपणी मिळाल्या नाहीत, ठीक आहे, किंवा त्यांना मिळू शकत नाही. त्यांना ही पर्यायी व्यवस्था असते. सर्वात महत्त्वाचं तेच आहे. शाळा कॉलेज हेच महत्त्वाचे. कारण आपण जेव्हा शिक्षकांशी इंटरॅक्शन करतो, शिक्षक जेव्हा आपल्याला शिकवतात, इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला फॅसिलिटीज असतात, इन्स्ट्रुमेंट्स असतात, प्रयोगशाळा, साहित्य, अनेक शिक्षक लोक, ते वातावरण, विद्यार्थी ग्रुप्स, म्हणजे आपले विद्यार्थी मित्र, तो जो फ्लो असतो ना, ते खूप महत्त्वाचं असतं. त्याला वातावरण म्हणतात. आणि ते ज्यांना मिळत नाही त्यांच्यासाठी या पर्यायी व्यवस्था आहे. पण ज्यांना ते मिळतंय त्यांनी नापास होऊन आणि आपण काय म्हणू शकतो त्याला, शिक्षणाकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही आहे. की नाही मी हे कसं असतं, आपण जेव्हा शिकत असतो ना, म्हणजे 1ली ते 10वी किंवा 1ली ते डिग्रीपर्यंत समजा, लोक आपल्याला प्रलोभनं खूप असतात. कशी, की नाही रे शिक्षणात काही नाही आहे, तू थोडं उद्योगात वळ, हे कर, अरे शिक्षणात काही नाही आहे, तू की कामाला जा, 200-400 रुपये रोज मिळून जाईल, शिक्षणात काही नाही रे, शिकून तो बघा, तो एक माणूस आहे ना, तो काही बनला नाही मोठा. तर ह्या ज्या निगेटिव्ह गोष्टी असतात ना, या निगेटिव्ह गोष्टींना कधीच थारा द्यायचा नाही. नेहमी पॉझिटिव्ह, म्हणजे सकारात्मक गोष्टींचा विचार करायचा. कमी शिकलेले लोक खूप पुढे गेले आहेत, पण त्यांना इतक्या अडचणी आल्या आहेत की ते तुम्ही कल्पना नाही करू शकत. मायकल फॅरेडे, कार्वर यांना ज्या अडचणी आल्या ना, त्या आपण कल्पनाही नाही करू शकत, ठीक आहे. त्यामुळे शिक्षण जर मिळतंय तर घेऊन यायचं, चांगल्या पद्धतीने घ्यायचं. त्याला नाकारायचं नाही की नाही ऑनलाईन मिळतंय तर मी तर ऑनलाईन. दोघं घ्या. ते जे आपलं शाळा कॉलेज महाविद्यालयीन शिक्षण आहे ते महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे ते. त्याच्याशिवाय तुम्हाला बाहेर इतका संघर्ष करावा लागतो की तुम्ही नाकी नऊ येता, आणि तेवढी ताकद प्रत्येकात नसते. त्यापेक्षा जर का आपण लहानपणापासून शिक्षणामध्ये रस दाखवला, चांगले शिकत गेले, चांगले मार्क्स मिळवत गेले, नवीन प्रयोग करत गेले, काहीतरी नवीन पुस्तकं वाचत गेले, शिक्षकांशी चर्चा करत गेले, शिक्षकांना नेहमी मार्गदर्शक म्हणून बघितलं पाहिजे. असं नाही की फक्त शाळा संपली, कॉलेज संपलं म्हणजे शिक्षकांचा संबंध संपला, असं नाही. इतकं नम्र वागायचं, इतकं छान वर्तन करायचं की त्या शिक्षकांशी आपले एक हितसंबंध संबंध तयार झाले पाहिजे, जसे मायलेकराचे असतात, ठीक आहे. आणि असे संबंध तयार होऊ शकतात. म्हणजे आम्ही बघितलं, आम्ही केले आहेत, ठीक आहे. तर त्याच्याने काय होतं, जर आपल्याला काही अडचण आली ना, ते लोक ते असतात की त्यांना आजच्या काळापासून पुढच्या 20-30 वर्षांमध्ये काय होणार ते कळतं. व्हिजनरी लोक असतात ते. त्यांनी जीवन जगलेलं असतं. आपल्यापेक्षा जास्त शिक्षणामध्ये काय आहे काय नाही त्यांना जास्त माहिती असतं. जगात एवढं ज्ञान आहे की ते आपण
आपले कधी 1000 जन्म झाले तरी आपल्याला घेता येणार नाही इतकं ज्ञान आहे. संत ज्ञानेश्वरांचं एक वाक्य आहे, नेमकेची निवडून घ्या ज्ञान. म्हणजे आपल्याला जे हवं आहे, आपल्याला जे गरजेचं आहे, आपल्याला जे कामाचं आहे तेच घ्या. असं काहीही नका घेत बसू ज्याच्याने आपला काही उपयोग होणार नाही. म्हणजे उगाच पेपरात बातम्या वाचत बसणं. बातम्या म्हणजे दुसऱ्या, आता बघा, एखाद्या प्रदेशामध्ये कुठल्या घटना होत आहे तर ठीक आहे, एखादा वेळी माणसाला इतिहास समजला, हे समजलं, ते त्या गोष्टी ठीक आहे. पण गुन्हे होत आहेत, चोऱ्या होत आहेत, मग तो कसा सापडला, कसा गुन्हा झाला, कसा घडवला गेला, या गोष्टी वारंवार बातम्यांमध्ये सांगून, वृत्तपत्रांमध्ये सांगून ती एक सायकोलॉजी जी क्रिएट होते ना, ती क्रिमिनल सायकोलॉजी क्रिएट होते. म्हणजे क्रिमिनल ते नष्ट नाही करत आहे, ते फक्त दाखवतात की आम्ही क्रिमिनल कमी करण्यासाठी हे वर्तमानपत्रात छापतो, किंवा क्रिमिनल कमी करण्यासाठी आम्ही बातम्या देतो, किंवा त्याच्यावर सिरीज बनवतो, वेब सिरीज बनवतो. असं काही नाही आहे. उलट त्याच्याने क्रिमिनल तयार होतात, कारण ती एक सायकोलॉजी तयार होते. त्याऐवजी जर चांगली पुस्तकं वाचली, शिक्षकांशी संवाद साधला, अनेक महाविद्यालय असतात, म्हणजे जगात प्रयत्न करायला अंत नाही आहे. मी म्हणतो शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहा. कुठे ना कुठे लिंक लागते. माणसाला कळतं की मला कशात रस आहे, आर्ट्समध्ये आहे, सायन्समध्ये आहे की कॉमर्समध्ये आहे. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये असं कुठलंच क्षेत्र नाही की त्याच्यामध्ये स्कोप नाही आहे. स्कोप प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण ते केलं पाहिजे. आणि चांगले क्षेत्र आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आपण गेलं पाहिजे, चांगले स्किल शिकले पाहिजे, चांगल्या लोकांमध्ये राहिलं पाहिजे. वाईट सवयींपासून दूर राहणं ही सर्वात मोठी काळाची गरज आहे. कारण सोशल मीडिया आहे, सध्या वाईट मार्ग खूप आहेत, आणि शासन तर बघितलं आपण, ते आपल्याला काही मदत करत नाही त्या बाबतीमध्ये. अक्षरशः दारूची दुकानं गावात असतात, विड्या, सिगरेट, तंबाखू असे पदार्थ सर्रास विकले जातात. ठीक आहे, म्हणजे जे जीव घेणं आहे तिच्यावर लिहिलं असतं, हे जीव घेणं आहे. जीव घेणं आहे तर मग विकता कशाला? आणि सरकारची बंदी नको का? ते छापून काय काय उपयोग होणार आहे? तर हे चुकीचं आहे. आणि आपल्याला एक मॅनिप्युलेट केलं, बघा, सायकोलॉजिकली, इकॉनॉमिकली आणि सोशिओलॉजिकली आपल्याला मॅनिप्युलेट केलं जातं, आपल्याला ट्रॅप केलं जातं. ते 1% जे लोक आहेत ना, त्यांची पॉलिसी केवढी स्ट्रॉंग आहे बघा तुम्ही, की ना ते तुम्हाला, म्हणजे एखादा मुलगा फक्त ती बाउंड्री ओलांडू शकतो, मग त्याचं नाव येतं की अमुक मुलगा आयएस झाला, अमुक मुलगा रिक्षा चालवणाऱ्याचा मुलगा बिझनेसमॅन झाला. तो एखाद दुसराच असतो. त्यांनी एवढी स्ट्रॉंग पॉलिसी बनवलेली असते की त्या पॉलिसीमधून तुम्ही, म्हणजे त्यांचा प्लॅन असतो, सुटू शकत नाही तुम्ही. ते तर पैसा कमवतातच, पण ते गुलाम बनवतात सर्व. मीडिया त्यांचा, त्या मीडियामध्ये काय दाखवायचं हे ते ठरवतात, आपण नाही. ते ठरवतात की आता जी मुलं लहानपणापासून क्रिकेटच बघणार आहेत, समजा 10 वर्ष, कारण तेव्हा समज नसते, चित्रपटच बघणार आहे, आणि त्या गुन्हेगारींच्या बातम्या किंवा वेब सिरीजच बघणार आहे, चित्रपट, क्रिकेटच बघणार आहेत. लहान मुलांना समज नसते काय असतं त्यावेळेस. त्यावेळेस असं वाटतं की जे टी व्हीवर दाखवलं जातं ना, ते सर्व सत्य आहे. तेव्हा असं वाटतं, आणि आपण आपला जो सुवर्णकाळ असतो, तो सुवर्णकाळ आपण अशा म्हणजे ज्या गोष्टींना अर्थ नाही त्या गोष्टींमध्ये आपण टाकून देतो, आणि मग आपल्या आयुष्याची पुढे वाताहत होते. तर हा ट्रॅप आहे, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून पुस्तकं वाचणं, शिक्षण घेणं, शिक्षकांशी संवाद साधणं, चांगल्या लोकांमध्ये राहणं, व्यसनांपासून दूर राहणं ही काळाची गरज आहे. बेरोजगारीमध्ये, म्हणजे बेरोजगारीच्या ह्यासुद्धा गोष्टी आहेत की त्या अधोरेखित केल्या पाहिजेत. बेरोजगारीमुळे नैराश्य पण येतं, म्हणजे डिप्रेशन येतं. बरेच लोक वर्ष बेरोजगार असले की डिप्रेशन येतं, मग त्यांना विचार येतात. माणसाचं कसं आहे ना, माणसाचं सिम्पल आहे. माणसाची जी जेनेटिक्स आहेत, 1,00,000 वर्षाचा माणूस आहे समजा, तो म्हणजे 1,00,000 वर्षाचा इतिहास आहे माणसाला. त्या जेनेटिक्समध्ये माणूस हा
रिकामा राहत नाही, स्वस्थ बसू शकत नाही. त्याच्या जेनेटिक्समध्ये आहे ते. त्याने काहीतरी काम करायला पाहिजे, नाही तर मग त्याच्या डोक्यात विचार सुरू होतात. ठीक आहे. तर काम करायला पाहिजे, कारण त्याला ते जंगलांमध्ये भटकण्याची ती ती जी जीन्स आहे ते आपल्या जीन्समध्ये आहेत ते. ठीक आहे. जंगलात भटकणं, हे करणं ते करणं, आपण माणूस म्हणजे त्याच्यात फक्त आपली उत्क्रांती झाली आहे. आपल्यात ते जीन्स अजूनही आहे. त्यामुळे एखादा माणूस 10 वर्ष नुसता बसून राहू शकत नाही. तो खेळला, चांगला वागला, बोलला, फिरला, जेवण केलं, व्यायाम केले, तरच तो स्वस्थ काम केलं तरच तो स्वस्थ राहू शकतो. ठीक आहे. नाहीतर मग ते मानसिक आजारचं चक्र मागे लागतं आणि ते खूप भयानक आहे. आपण खूप काही करू शकतो. मला असं वाटतं बेरोजगार असताना सुद्धा आपण खूप काही करू शकतो. प्रयत्न, यश अपयश ह्या गोष्टी माझ्यामध्ये क्षुल्लक आहेत, खूप क्षुल्लक आहेत. यश कशाला म्हणतात हेच मला कळत नाही. कोणी म्हणतं मी एखादी गव्हर्नमेंट परीक्षा पास केली किंवा कोणी उद्योग काढला त्याला यश म्हणतं किंवा काय. यश नसतं, ती एक जर्नी असते प्रयत्नांची. प्रयत्न नेहमी केले पाहिजेत आयुष्यात, शेवटपर्यंत प्रयत्न केले पाहिजेत. मला नाही वाटत ज्याने आयुष्यात शेवटपर्यंत प्रयत्न केले तो हरला आहे. हे उपाय आहेत. आपण कारणं शोधली सुरुवातीची, आता ही उपाय आहेत की करायचं काय. मग बेरोजगारीमध्ये हे करायचं, शिकायचं, स्किल शिकायचे, ऑनलाईन स्किल शिकायचे. मला म्हणजे पूर्वी असं वाटायचं, म्हणजे जेव्हा यूट्यूब वगैरे मी पहिल्यांदा बघितलं होतं त्यावेळी मला असं वाटलेलं की किती छान आहे ना, आता भारतात शिक्षणाची गंगा वाहील आणि सोशल मीडियामुळे किती भलं होईल लोकांचं ना, इंटरनेटमुळे किती माहितीचा प्रसार होईल, अक्षरशः स्फोट होईल माहितीचा, सर्वांना ज्ञान मिळेल. पण चुकलं. त्यातही लोक चुकीच्या गोष्टी करतात, मॅनिप्युलेट करतात. बरं, ते सोशल मीडिया ज्यांचा कंट्रोल आहे, ती सोशल मीडिया ही ते त्यांच्याप्रमाणे वापरतात, प्रोपगंडा चालवतात, तुम्हालाच धर्मामध्ये लढवतात, जातींमध्ये भांडणं लावतात. तुम्हाला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढं न जाऊ देण्यासाठी आहे. आपली फक्त एकच लढाई असली पाहिजे की मला, माझ्या परिवाराला, माझ्या समाजाला पुढे जायचं. बाकी काही नाही. आपल्याला ना धर्माची लढायची काही गरज नाही. धर्म कुठंच जात नाही, आहे तसाच राहणार आहे. राहिला तर राहिला, नाही राहिला तर आपण काही धर्माचे ठेकेदार नाही. ठीक. कारण जर का लायकी धर्मात बघायची असली ना, सिंपल आहे. आपल्या जातीतले किती लोक